ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड, को-पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। त्यामध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, एकंदरीत प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने या सर्व ठिकाणचा आढावा घेत असताना लक्षामध्ये आलं की महायुतीला राज्यातील जनतेचा मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा त्या ठिकाणी मिळतो आहे। सर्वत्र महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी, प्रमुख राजकीय पक्ष आहेत स्वाभाविकपणाने, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, रासप आणि अन्य मित्र पक्ष, मनसेने पाठिंबा दिला। सर्वच राज्यस्तरीय नेत्यांनी जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती, अगदी जवळपास बूथ लेवलपर्यंत त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने समन्वयातून काम केलं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। सुरुवातीला काही ठिकाणी काही कारणाच्या बाबतीमध्ये जरूर अडचणी आल्या होत्या, परंतु प्रदेश पातळीवरून प्रमुख पक्षाच्या नेत्यांच्याकडनं योग्य ते समन्वय झाल्याच्यानंतर तेही काही गैरसमज त्या ठिकाणी होते ते पूर्णपणाने संपुष्टात आले। त्याच्यामुळे या तिन्ही टप्प्यामध्ये खूप चांगले यश महायुतीला त्या ठिकाणी मिळेल। चौथ्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने मला वाटतं पुणे शहर, शिरूर या सगळ्या परिसरातील मतदान त्या ठिकाणी आहे। आज उद्या 2-3 दिवस मी पुणे, शिरूर, मावळ, रात्री परवात माझं मतदान संपलं। काल मावळच्या प्रचारार्थ मी कर्जत विधानसभा मतदारसंघ जो रायगडचा आहे त्या ठिकाणी होतो आणि एकंदरीत तिथलंही वातावरण महायुतीच्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी अनुकूल आहे। या निवडणुकीच्या वेळेला प्रकर्षाने काही वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित करण्यात आले। विशेष करून संविधान धोक्यात येईल, 2029 नंतर ही निवडणूक पुन्हा एकदा एनडीएने जिंकली, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, तर संविधानाच्या बाबतीमध्ये शंका उपस्थित केल्या गेल्या। अगदी राहुल गांधींसारख्या अपरिपक्व नेत्यांकडून सुद्धा मोदी साहेब पंतप्रधान झाल्याच्या नंतर घटना फडतील अशा पैचं वक्तव्य केलं गेलं। कदाचित एकेकाळी UPAचं सरकार असताना तेही परदेशात फार वेळ असायचे आणि मनमोहन सिंगांनी त्यावेळेला एक बिल आणलेलं होतं। आपल्यापैकी सुद्धा अनेकांच्या स्मरणात असेल की ते परदेशातून आल्याच्या नंतर आपल्याच पक्षाच्या एक संयमी, ज्येष्ठ, वयाने खूप अनुभवी असलेल्या प्रदीर्घ नेत्यांनी तयार केलेलं बिल या सद्ग्रस्तांनी त्यावेळेला फाडलेलं होतं। त्यामुळे कदाचित आपण केलेल्या कृतीची त्यांना आठवण झाली असेल, त्यामुळे तशा पद्धतीची टीका टिप्पणी त्यांच्याकडनं झाली असेल असं मानता नक्की त्या ठिकाणी येईल। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल साशंकतेचं वातावरण सतत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत गेलो वगैरे वगैरे, पक्षविरोधी कृती केली। वारंवार दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेतल्याच्या नंतर एक बाब प्रकर्षाने स्पष्ट केली, मी केली, अनेक वेळेला दादांनी केली, प्रफुल्लबाईंनी केली, भुजबळ साहेबांनी सुद्धा केली की ही अशीच काय पहिली वेळ नाही की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याच्या दृष्टिकोनातून पक्षामध्ये चर्चा होती। खरं तर 2014 सालामध्ये त्यावेळेला मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो। निवडणुकीचे निकाल पूर्ण हाती यायच्या अगोदरच आम्ही त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा न मागता सुद्धा दिला होता। सिल्वर ओकलाच मी, प्रफुल्लबाई ते राष्ट्रीय सरचिटणीस आणि मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही अधिकृत घोषणा त्यावेळेला केलेली होती।
त्यावेळेलासुद्धा सरकारमध्ये जाण्याचं जवळपास होतंच, परंतु नंतर शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी झाली. 16मध्ये तर मला दादांना सांगण्यात आलं की सरकारमध्ये जायचं आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून. माझीच प्रदीर्घ चर्चा त्यावेळेला देवेंद्रजींच्या जवळ, ते मुख्यमंत्री होते, त्यांच्यासोबत झाली. दादाही त्यावेळेला बरा चर्चेला असायचेच. आम्ही मंत्रिपदाची संख्या नक्की केली होती, पालकमंत्रीपद नक्की केले होते, विभाग म्हणजे खातीसुद्धा नक्की करण्यात आली होती. 2019 जागा वाटपसुद्धा आम्ही जवळपास ठरवलेलं होतं. आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी ज्यावेळेला आम्ही दिल्लीमध्ये गेलो त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी पण त्यावेळेला होतो. त्यावेळेला अमित भाईंच्याकडून सांगण्यात आलं की शिवसेना आत राहीलच, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तेव्हा, आणि मग शिवसेनेला जायचं असेल तर मग शिवसेना बाहेर पडेल. आमची त्यावेळेला इच्छा होती, आमची म्हणजे पक्षाची, की शिवसेना बघून जसं बिहारला नितीश कुमार करायचे त्या पद्धतीने या ठिकाणी व्हावं. परंतु अमितभाईंच्याकडनं स्पष्टपणाने सांगण्यामध्ये आलं की शिवसेना आमचा जुना पार्टनर आहे, त्याच्यामुळे तुम्ही आत या, त्यांना जर काय जायचं असेल तर ते बाहेर त्या ठिकाणी जातील. त्यानंतर पुन्हा आम्ही महिनाभर वाट पाहिली आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यावेळेला ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. 19 सुद्धा प्रकर्षाने मला सांगावंच लागेल की चर्चा दोन्हीकडे चालू होती आणि आमची भाजपाजवळ चर्चा चालू असल्यामुळेच त्यावेळेला या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट आली, याचाही उल्लेख मी अनेक वेळेला त्या ठिकाणी निश्चितपणाने केला. शिंदे साहेबांनी एक विशिष्ट भूमिका घेतल्याच्या नंतरसुद्धा पक्षाच्या सर्वच आमदारांनी आज जे काही स्वतःला खूप राजकीयदृष्ट्या फार परिपक्व समजतात, काही जण शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार एकमेव आहेत असा अभ्यास करतात, या साऱ्यांसहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी झालंच पाहिजे अशी सही करून पत्र पवारसाहेबांनासुद्धा त्यावेळेला दिलेलं होतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाणं म्हणजे फार काहीतरी आम्ही एकदम अचानक कुठली तरी कृती सत्तेसाठी केलेली आहे आणि अन्य काही कारणासाठी केलेली अशी जी काही टीका टिप्पणी करण्यात येते ती पूर्णपणाने फोल त्या ठिकाणी आहे. पण ही सतत करत निवडणुकीच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्याबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. परंतु मतदाराने मात्र दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला. 3ऱ्या टप्प्यापर्यंत निश्चित जाणवत आहे, 4थ्या टप्प्यालाही जाणवेल, 5व्या टप्प्यालासुद्धा निश्चितपणाने जाणवेल. पण आज अनेसा या सगळ्या प्रचाराच्या निमित्ताने आलो होतो, पण आपल्याजवळ संवाद करावा अशाच भूमिका त्याच्यामध्ये होती. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. 370 कलम, CA वगैरे वगैरे, त्याही बाबतीमध्ये आम्ही जाहीरपणाने नेमकी भूमिका काय तेही सांगत होतो. बऱ्यापैकी अल्पसंख्याक समाजाला लक्षात आलं की आजवर आपल्याला एका विशिष्ट विचारसरणीने वापरून घेतलं आणि प्रत्यक्षात काय आपल्या बाबतीमध्ये काय राज्य सरकार, केंद्र सरकार प्रदीर्घ काळ काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती, तो काय फारशी पावलं त्या ठिकाणी उचलली गेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याही मनातला किंतु परंतु दूर करण्यामध्ये काही प्रमाणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश आलं. एकंदरीत जर का आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज महायुतीच्या माध्यमातून लढत असताना मला आवर्जून याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की ज्या ठिकाणी आम्ही लढत होतो, बारामती, रायगड, धाराशिव, त्यानंतर परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि रासपचे जानकर साहेब लढत होते किंवा असेल मित्र पक्ष म्हणून प्रामुख्याने शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, त्यांचे सहकारी आपापल्या परीने पूर्ण क्षमतेने या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते काम करते होते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी लढत नव्हता परंतु मित्र पक्ष लढत होता, त्या ठिकाणीसुद्धा आमची भूमिका ही महायुतीच्या उमेदवार निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निश्चितपणाने राहिलेली आहे. उरलेल्या दोन्ही टप्प्यातलं यश हे आणखीन अधोरेखित त्या ठिकाणी होईल असा विश्वास मला आपल्यामार्फत या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याजवळ जे संवाद करायचं होतं ते आपल्यासमोर मांडलं. आपल्याला काही मोकळेपणाने विचार असेल तर आपण विचारावं अशी आपल्यालाही विनंती आहे. बोललो की मग हां, त्यावेळेला तसंच की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं
आमच्या पक्षाची स्वच्छ भूमिका होती की त्या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये येऊ पण शिवसेनेला बाहेर काढलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाने त्या गोष्टीला नकार दिला की शिवसेना आमचा वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब, बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला NDA आहे, रालोआ आहे, त्यामुळे ते आत असतील. तुम्ही आल्याच्यानंतर त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर वेगळं राहील. नाही, आपण आता ऐकतात ना अनेकांची सगळी स्फूर्तिदायी भाषणं, अनेक स्फूर्तिदायी त्यांच्या पत्रकार परिषदेत आपण सतत ऐकत असल्यामुळे नाव घेण्यासारखं काय फारसं आहे अशातलं काय भाग नाही, आपल्याला माहिती आहे. सर्वांनी सह्या केल्या त्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती 2019 सालामध्ये जे निवडून आले होते त्या सर्वांच्या सह्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच्या सरकारमध्ये जायला पाहिजे असा आग्रह करणाऱ्या होत्या. योगेश एक मिनिट. तुम्ही जसं म्हटलं की 2014, 16, 19ला चर्चा झाल्या होत्या. शरद पवारांनी एका वृत्तपत्राला इंटरव्ह्यू दिला, त्यामध्ये ते म्हटलं की चर्चा झाल्या होत्या, चर्चा नाकारल्या नाही, मात्र निर्णय कुठलाही झाला नव्हता. चर्चा करणं याला निर्णय म्हणत नाही. एक असं आहे की ज्या वेळेला एखाद्या पक्षावरती आपण चर्चा करतोय, बघा, एकतर मला नम्रपणे सांगितलं पाहिजे की पवार साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही. पण एक नक्कीच सांगेन, चर्चा होत होत्या याचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत जायचं हा निर्णय झालाच होता. त्याशिवाय चर्चा कशा होऊ शकतात? चर्चा कधी होईल की ज्या वेळेला त्या पक्षासोबत आपल्याला आघाडी करायचं आहे अशा निर्णय पक्षांतर्गत झाल्याच्यानंतर चर्चा सुरू होऊ शकते. बरं, चर्चा लॉजिकल एंडला गेली होती, किती जागा, किती मंत्रिपदं, तर त्याच्यामुळे निर्णय नाही झाला, मला मान्यच आहे ना. तसं 2016-17ला निर्णय नाही झाला, पण चर्चा पक्षाकडनं झालीच होती. माझ्या सांगण्याचा मतीचा अर्थ तो आहे. म्हणजे मी सांगतो ते सत्य आहे, याच्यातलं एकही वाक्य अजिबात त्या घडलेल्या घटनेपासून दूर नाही. 2016 मध्ये शिवसेना नकोय अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. भाजपसोबत शिवसेना नकोय असं आता तुम्ही सांगितलं. आता शिवसेनेबरोबर कसं काय जमून घेतलं? नाही, एक असं आहे, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची एकत्र शिवसेना, एक भाग. नाही, ती नको होती म्हणजे पक्षाला पूर्णपणाने. तुम्ही प्रश्न मला जसा विचारू शकता तर तिकडे आहे. तर त्याच्यामुळे तो जो मुद्दा होता तो पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय होता. आपल्या लक्षात आलं का? 2016मध्ये, आतासुद्धा 19मध्ये त्या शिवसेनेबरोबर आम्ही महाविकास आघाडी बनवली आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पण दिलं. मग ते पण 5 वर्षाचं दिलं. तसं 56 आणि 54मध्ये काय फारसं अंतर नव्हतं. पक्षाच्या आमदारांना असंही वाटत होतं की किमान 2.5 वर्षाचं तरी चर्चा व्हावी. ज्या 2.5 वर्षाच्या महानाट्यामुळे ती 25 वर्षाची युती तुटली, तर इथे तर काय क्लेम 54 आणि 56मध्ये 2चा फरक होता. त्यामुळे स्वाभाविकपणाने आमदारांनी वाटत होतं की 2.5 वर्षांनी का होईना पण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जशी 4मध्ये संधी मिळाली ती आम्ही गमावली, ती आतासुद्धा येऊ शकली असती, पण ती पण चर्चेमध्ये आम्ही सोडून दिलेली होती. 70 तासांच्या उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री काळात मध्यंतरी असं काही डील केलं का नाही? बाकीचे मूळ पक्षाबरोबर राहिले त्यावेळेस ते 2019च्या 70 दिवसात असं काही डील नाही झालं, होऊ शकलं नाही का? किंवा आपण मागणी केली होती का बाकीच्या किमान 2.5 वर्ष मागावं? नाही, 70 तासाच्या ह्याच्यात मुद्दा नव्हता. मी आपलं नाही भारतीय जनता पक्षाच्या सरकारसोबत जाताना 2.5 वर्षाचा मुद्दा नव्हता. मी आपल्याला असं म्हटलं, आपला थोडासा गैरसमज झाला, तिथे मुद्दाच नव्हता ना. तिथे क्लिअर कडच होतं. 105 जागा भाजपच्या होत्या, आमच्या 53च होत्या. त्या तिथे मागण्याचा मुद्दाच येत नव्हता. परत जेव्हा आले त्यावेळेस जी नव्याने सरकार स्थापन करताना परत मुद्दा इतरांकडून आपली जी मागणी आहे की किमान 56-54चा होता, त्यावेळेस मागणी झाली होती का की आपल्याला किमान 2.5 वर्ष हे घ्यावं, आपण करू परत, असं काही झालं होतं? कुठे भाजपबरोबर? महाविकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर 2.5 वर्षाचं कोणाकडे मागायचं आपण विचारताय? आपल्याच नेतृत्वाकडे मागणी केली का जेव्हा परत राजीनामा देऊन आल्यानंतर? नाही, नेतृत्वाकडे मागणी कुठल्या पक्षाच्या होती? महाविकास आघाडीमध्ये मी नेतृत्वाकडे मागणी तेच सांगतो ना. मी आमच्या नेतृत्वाकडे आम्ही मागणी करण्यापेक्षा पक्षाच्या सगळ्या आमदारांचा स्पष्ट मानस होता, महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या वेळेला 2.5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंच पाहिजे असं पक्षाच्या कोर ग्रुपलाही वाटत होतं आणि पक्षाच्या आमदारांना सुद्धा वाटत होतं. राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतर
हे जे काही 2014 पासून चर्चा सुरू होत्या, बोलणी सुरू होती किंवा ठरलं होतं, हे त्यावेळेलाही ऐकलंय दोन्ही बाजूने. मग आता निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा हेच मुद्दे का उपस्थित केले जाते? दुसरे मुद्दे नाहीत का विकासाचे वगैरे? मी हे मुद्दे आमच्या संदर्भात बोलले गेले याचा मी आपल्याला सांगितलं. आमच्याकडनं मुद्दे करताना अजितदादा असतील, मी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचाराच्या निमित्तानं आम्ही जे फिरत होतो, आम्ही मुद्दे विकासाचेच मुद्दे बोलत होतो, राष्ट्रहित म्हणत होतो, स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचार आम्ही म्हणत होतो. देशाला पुढे न्यायचं असेल तर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार त्या ठिकाणी आहे, त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी झालं पाहिजे, हीच भूमिका आम्ही मांडली. आम्ही याच्यापेक्षा वेगळी मांडली नाही. पण अनेक वेळेला निवडणुकीमध्ये जे आरोप होत असतात, म्हणणं मांडलं जात असतं, आक्षेप का घेतले जात असतात, त्याला त्या वेळेला त्याच पद्धतीची उत्तरं देणं आवश्यक असतं राजकारणामध्ये. आणि ते तर निवडणुकीच्या प्रचाराच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आल्याच्यानंतर ती उत्तरं दिली गेली नाही किंवा ते अनुत्तरित राहिलं तर मग बोललं गेलेलं सत्य असं सुद्धा अनेक वेळेला मानलं जाऊ शकतं. एक मिनिट मंगेशला घेऊ दे. एक मिनिट अमोल. दादांनी बारामतीमध्ये वक्तव्य केले होते की शरद पवारांना आम्हाला हरवायचं हेच टार्गेट आहे. त्याच्यावर दादांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज जाहीरपणे दादा म्हणतात की दादांनी असं बोललेलं चुकीचं आहे. मुळामध्ये ही लढाई सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार होती. शरद पवार यांचा संबंधच नव्हता. ते कुठे निवडणुकीमध्ये उभे राहिले होते. तर तुमची भूमिका नेमकी काय आहे? चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते योग्य आहे? अजितदादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी मांडलेली भूमिका तीच भूमिका आणि तो विषय संपला आहे. एक असं आहे की दादा रोजच आपल्याला भेटतात, मला असं वाटतं आजही भेटले असतील, त्याच्यामुळे तो प्रश्न अधिक त्यांना विचारणं संयुक्तिक राहील. त्या वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान होईल असं वाटतंय का? कुठल्या वक्तव्यामुळे? चंद्रकांत दादा त्या वक्तव्यामुळे. नाही, आता दादा शेवटी आज नेते आहेत, मी ते सांगितलं की अध्यक्ष आहेत. एक बारामतीच्या संदर्भात माझ्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांचा सखोल अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं आहे, त्याच्यावरती आज विषय संपला आहे. नाशिकमध्ये सुहास कांदे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी योगेश होते. सुहास कांदे म्हटले की छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करतायत आणि त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग तुतारीचा प्रचार करावा, अशा पद्धतीची भूमिका सुहास कांदेंची. एक तर ज्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये ते बोलत आहेत ती जागा भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर भारती पवार लढत आहेत. थांबा 2 मिनिटं आपण लाईनीने त्यांचं उत्तर दिलं का? एक तर दररोज बावनकुळे साहेब, मी शिवसेनेचे एक नेते, आमचा संपर्क असतो. आपण जे म्हणते त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याकडून माझ्याकडे कुठल्याही बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही किंवा त्यांनी सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे दुसरं कोण काय प्रतिक्रिया देते त्याची का मी फारशी दखल घेऊ इच्छित नाही. गेल्या काही काळापासून पंतप्रधान मोदी जाहीर घटनांमध्ये काही अनाकांनी वक्तव्य करतात किंवा तुमच्या म्हणजे मंगळसूत्र मुसलमानांना दिलं जातं, एक तर तुमच्या 2 म्हशी ज्या आहेत त्या मुसलमानांना दिल्या जातील किंवा अजून काही संपत्ती घेऊन ती 4 खोल्या घर 2 खोल्या मुसलमानांना दिल्या जातील. या सगळ्या मताशी आपण पक्ष म्हणून सहमत आहात का सर? भूमिका पहिली धर्मनिरपेक्ष राहिलेल्या अजूनही ते असावी असं अपेक्षा आहे. आमची भूमिका सेक्युलरिझमची आहे. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही संविधान हे आमचं मूलमंत्र असं आम्ही म्हटलेलं आहे. देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा दीर्घकाळचा देशातील एक राजकीय अभ्यास आहे, ते एका पक्षाचे नेते आहेत आणि पंतप्रधानांनी कुठलेही वक्तव्य केल्याच्या बाबतीमध्ये माझी कुठली त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया नाही. मंगेश पाले त्यांना 1 मिनिट घेऊ द्या. मंगेश अर्धा मिनिट पण प्रदेशाध्यक्ष किंवा ज्येष्ठ नेते रोहन थांब. बारामतीच्या प्रचारात कुठे दिसून आले नाही किंवा जाहीर सभा त्यांच्या झाल्या नाही आणि तुम्ही पण त्या काळात ते कुठं दिसून आले नाही. आणि दुसरं, प्रफुल्ल पटेलांनी वक्तव्य केले की जागा वाटपामध्ये आम्हाला पक्षाला जागा कमी मिळाली. या बाबतीत एक तर ज्या तारखेला बारामतीची निवडणूक त्या तारखेला माझी रायगडची निवडणूक आणि त्याच्यामुळे माझा आणि दादांचं पूर्णपणाने चर्चा झालेली होती की मी स्वतः उमेदवार असल्यामुळे माझ्या प्रचारामध्ये पूर्णपणाने लक्ष घालावं.
दादा स्वतः सक्षम आहेत, कारण आत्तापर्यंतच्या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुका दादांनीच त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या असल्यामुळे आत्तापर्यंतचं जे यश यापूर्वी जे बारामतीमध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मिळालं ते दादांच्यामुळे मिळालेलं असल्यामुळे ते त्या ठिकाणी सक्षम होते, त्यामुळे ते काय तिथे मी जाण्याचा काय प्रश्न आला नाही. प्रफुल्लभाई मात्र गेले 2-3 दिवस इकडे होते, ते त्यांना त्यांच्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये जे लक्ष घालायचं होतं तेही घातलं. जसं आज मुरलीधर मोहोळ आहे, तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, तिथेही प्रफुल्लभाईचं होतंच. मी पण 2-3 दिवस आहे त्याच्यासाठीच आहे, कारण शेवटी आता आमच्या मित्रपक्षाचे प्रमुख नेते ज्यावेळेला उभे असतात आणि पुणेसारख्या शहरामध्ये असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची जी ताकद आहे ते उभं करणं आमचं कर्तव्य आहे. अगरवाल 1-2 घ्या. साहेबांनी म्हटलंय की या निवडणुकीनंतर काही छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, याबाबत आपलं काय? कदाचित आता यापूर्वी सुद्धा चर्चा चालू होती की सारी मंडळी काँग्रेस पक्षामध्ये जातील. आपण हेही पाहिलं होतं की त्यावेळेला एक बैठक पुण्याला बोलवण्यात आली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, आणि त्यावेळेला सुद्धा काही नेत्यांनी विरोध केला असं वर्तमानपत्रात आलं होतं किंवा मुलाखतीसुद्धा स्पष्ट आलं त्या की अशी चर्चा झाली, काँग्रेसकडनं अशी ऑफर होती. आता त्याच्यामुळे ते मटेरियलाइज झालं नसेल, पण आता साहेबांनी जे काही काल मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल सुद्धा मतांतर प्रत्येकाने मांडलेली आहेत. कदाचित शक्यता नाकारता येऊ शकत नाहीत, कारण ज्याला साहेब म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ कदाचित असू शकेल, पण आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. तटकरे साहेब म्हणणे की पवार घराण्याला सरासरी फुटणं हे काही शक्य नाहीये, हे सगळ्यांना सगळ्या लोकांना त्या साईडला जातो. मतदानाच्या दिवशी ज्या दिवशी सुप्रिया सुळे काकींना भेटायला गेल्या तेव्हा एक बघण्याची लोकांची दृष्टी वेगळी असते की नेमकं आता परत ते एकत्र येणार आहेत, काय पुढे घटना घडणार आहेत. एक असं आहे की कुटुंब आणि राजकारण याच्यामध्ये भिन्नता आहे, आणि हे त्या घराण्याने 1962-च्या निवडणुकीमध्येच दाखवून दिलं होतं, ज्याला एक पोटनिवडणुकी झाली होती त्यावेळेला. एक निर्विवादपणाने स्पष्ट आहे की दादांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या तसोभरी त्याच्यातला कसलाही पुनर्विचार नाही. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कॉन्शियसली बहुमताने पक्षांतर्गत डेमोक्रेसीच्या अंतर्गत घेतला आहे, त्या निर्णयाच्या पुढेच तो निर्णय घेऊनच पुढची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची वाटचाल त्या ठिकाणी आहे. पवार साहेब सातारा महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळतील, तुमचा नेमका काय अंदाज आहे? महायुतीला किती जागा या सगळ्या? महायुतीला 45+ जागा मिळतील. सोडायला लागतात. बारामतीचा आढावा नक्की घेतला, तिथे पवारच विजय होणार. ती निवडणूक परत बोलतो, ती निवडणूक पवार विरुद्ध सुळे आहे. ती निवडणूक परत बोलतो पवार विरुद्ध सुळे आहे. त्या निवडणुकीमध्ये पवारच विजय होणार. सत्ता पवारांच्या घरातच झाली परत, कशी करू? आता तुम्ही आता लावायचं लावा, त्याला आता काय करणार. आता हा शहर चंद्रकांत दादा अशीच म्हणले होते की तिथं पवारांचा पराभव करायचा आहे. बघा, तो विषय आता संपुष्टात आलेला आहे. मी तुम्हाला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या मतदारसंघातला जो आढावा घेतला त्या आढाव्याचा अंतिम मी त्या ठिकाणी आम्हाला निकालाच्या बाबतीमध्ये ते वाटलं ते मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं की हातचं राखून ठेवलं नाही. सुनीलला प्रश्न. सुनील राऊत. एकनाथ शिंदे मागे एका सभेत आता म्हटलं होतं की आम्हाला धनुष्यबाणाचं चिन्ह उद्या आणि आम्ही शांतमोल मिळालं. राष्ट्रवादीला तसंच वाटतं, आणि या गोष्टीवर विश्वास आहे. एक असं आहे की शिंदेसाहेब काय म्हणाले मी ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्या बाबतीमध्ये काही कॉन्ट्रडिक्शन अजिबात करणार नाही, कारण शिंदेसाहेबसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते आज त्या पक्षाचे नेते आहेत. आम्हाचा सर्वांचा विश्वास हा लोकशाहीवरती आहे. भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी, आजच नाही, पक्षांतर्गत फूट हा आज बाब नाही, अगदी 1969 सालापासून ज्यावेळेला इंदिरा गांधींनी पक्षामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत पहिली फूट इंडिकेट वरना झाली तिथपासून त्या वेळचे जर की आपण निर्णय आपण पाहिलेत तर निवडणूक आयोगाने अत्यंत कॉन्शियसली डेमोक्रेटिक पद्धतीने त्या पक्षाची असलेली घटना आणि त्या घटनेच्या आधारित झालेल्या इतर ज्या काही बाबी या सारासार विचार करता ती दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याळाचं चिन्ह मिळालं, पक्ष मिळाला, तो
गुणवत्तेवरती, कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेला असा ठाम विश्वास माझा आहे. शैलेश 2 मिनिट. उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, अर्थमंत्री असे बराच काळ दादांनी म्हणजे वेगवेगळी मंत्रीपदं त्यांच्याकडे होती 15 वर्षाचं सलग. मंत्र्याला मिळणारा निधी आणि आपण कोणी खासदार आहात, आपण मंत्री असताना मिळणारा निधी किंवा खासदार म्हणून करून शकणारे काम यात कितपत तफावत नाही, केव्हाही तफावतच आहे ना. कारण शेवटी खासदार एका लोकसभा मतदारसंघापुरतं सीमित असतात. मंत्री हे त्या विभागाचे प्रमुख आहेत. रूल्स ऑफ बिझनेसप्रमाणे त्या विभागाचे मंत्री त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या निधीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याच्यासाठी अंतिम त्यांचा अधिकार रूल्स ऑफ बिझनेसप्रमाणे आहे. स्वाभाविकपणाने तो अधिकार त्या विभागाच्या बाबतीमध्ये वापरता येतो. पालकमंत्री असल्याच्यानंतर पालकमंत्र्याचे अधिकारसुद्धा वित्तीय अधिकार खूप मोठे आहेत. कारण आपण DPC जी रचना केली ती आता कायद्याद्वारे केलेली आहे, अमेंडमेंट केली राजीव गांधी असताना, त्यामुळे ते अधिकार आहेत. त्याच्यामुळे केव्हाही निधी वाटपामध्ये मंत्रिपद हे खासदारांपेक्षा कितीतरी अधिक उजव आहे. या प्रचारात एक मुद्दा जाणवत होता, दादा म्हणत होते मीच केलं, खासदारांनी काही केलं नाही. म्हणजे आता तुम्ही बरं झालं ते बायफर्केशन केलं की खासदाराला मिळणारा निधी मंत्र्याला मिळणारा निधी, तो मुद्दा कितपत योग्य वाटतो? तो मुद्दा उत्सुकता होती नाही, त्या उत्सुकतेचं तुम्ही मला अगोदर क्रॉस प्रश्न करून विचारला, त्याचं मी योग्य उत्तर दिलं. पुढचे उत्तर योग्य देतो. आता मी खासदार आहे, पण शेवटी मला माझ्या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल, मला राज्य सरकारचा निधी न्यायचा असेल तर मला नेता येतो. तेवढं तुमचा संवेदना आणि तुमचे त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष असेल तर तुम्हाला नेता येतो. मी माझ्या मतदारसंघात 1000 कोटी रुपयाची कामं नेली भारत सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत. आज मी राष्ट्रीय महामार्गासाठी गडकरी साहेबांकडे 700 कोटी रुपये नेले. BSNLचे सगळे टॉवर उभे करण्याला पैसे नेले. त्याच्यानंतर आज सागरी महामार्गासाठी 8000 कोटी रुपयाच्या निविदा निघाल, त्याच्यात CRZची परवानगी, CWSची परवानगी, त्यासाठी काम केलं. त्यामुळे एक आणि दुसरी बाब असं असतं की ठळकपणाने प्रश्न ज्यावेळेला कधी निर्माण होत असतो की एखादी व्यक्ती सुरुवातीला बोलत असते, प्रामुख्याने बोललं गेलं सुनेत्रा वहिनीच्या बाबतीमध्ये, त्याच्या उत्तरामध्ये असे पुढचे प्रश्न निर्माण होत गेले आणि त्याच्यामुळे तसं होत गेलं. त्याच्यामुळे मग कोणी पर्स काढली, कोणी आणखी काय काढलं, असं जे काढलं गेलं त्यात मग ती उत्तरं आपापत प्रश्न निर्माण होत गेले. बाकी त्यातला अर्थ काय नाही. दादा इज द ग्रेट. नितीन, मी शरद पवार तुमच्या पक्षाच्या रुपाली चाकणकर आहेत, त्यांच्यावर आयोगाने गुन्हा दाखल केला, मतदान यंत्राची पूजा केली. जी काही प्रतिक्रिया, काही कारवाई करणार का? त्याचबरोबर PDCC बँकेची शाखा सुरू होती, त्या प्रकरणी आयोगाने गुन्हा दाखल केलेला आहे. दत्तामामा भरणे होते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही कारण तक्रारदारांनी तक्रार केली आहे. आणि शरद पवार साहेबांनी स्वतः आरोप केलेला आहे तुम्ही बारामतीमध्ये पैसे वाटले. म्हटलं मी वाटलं की काय. एक असा आहे की रुपालीताई चाकणकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तो मी पाहिला. माझं काय त्यांचं त्या विषयावरती चर्चा झालेली नाही. शेवटी अनेक वेळेला अनेक ठिकाणी अशा पद्धतीने थोडंसं अधिक भावना दाखवत केलं जात असतं. चूक ते चूकच म्हटलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये जे काय कारवाई व्हायची असेल नियमानुसार त्या ठिकाणी होईल. बारामतीमध्ये पैसे वाटले गेले असा आरोप करणं हा हास्यास्पद आहे. याचा अर्थ पराभवाची कबुली देणं. व्हिडिओ कधीचे काय, त्याची सत्यता काय आहे? व्हिडिओ आला म्हणजे तो सत्यता काय त्याची, केव्हाचे, कधीचे? बोला. मी शरद पवारांचा पुत्र नाही म्हणून मला अधिकची संधी मिळाली नाही असं अजित पवार म्हणाले, त्यात काय करतो? नाही, ते जे वाक्य दादानी अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे काढलं असेल तर त्याला मी प्रचारात असल्यामुळे मी ऐकलं नाही. पण एक बाब खरं आहे की ते ज्या वेळेला मुंबईला METमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्यावेळेला त्यांच्या ज्या भावना त्यांनी प्रखरतेने मांडल्या त्याच्यामध्ये त्या साऱ्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होता, हे नाकारत नाही. आता त्याची पाठीमागची भावना काय नेमकी होती तर ते त्याचं उत्तर त्या बाबतीमध्ये अधिक सखोलपणाने देतील. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.